मित्रांनो, आजवर आपण जमिनीच्या मालकीचा हिशेब ठेवणारा महसूल विभागाचा सातबारा उतारा पाहिला आहे. परंतु आता महाराष्ट्र राज्य एक अत्यंत ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. लवकरच महाराष्ट्रात देशातील पहिला पाण्याचा सातबारा अर्थात वॉटर ऑडिट लागू होणार आहे. पाणी ही नैसर्गिक संपत्ती असली तरी ती अमर्याद नाही. याच पाण्याचा थेंब न थेंब जपण्यासाठी आणि त्याचा पारदर्शक हिशेब ठेवण्यासाठी राज्य सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. परंतु हा पाण्याचा सातबारा नेमका आहे तरी काय? यामुळे सामान्य माणसाचा किंवा शेतकऱ्याचा खरंच फायदा होईल की यात काही छुपे धोके आहेत? यामागे आगामी निवडणुकांचे काय राजकारण दडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पाणी हे जीवन असे आपण नेहमी म्हणतो, मात्र प्रत्यक्ष व्यवहारात पाण्याचा वापर करताना अनेकदा गांभीर्य बाळगले जात नाही. जमिनीच्या प्रत्येक इंचाची नोंद ठेवण्यासाठी जशी महसूल विभागाकडे सातबारा पद्धत आहे, तशी पाण्यासाठी कोणतीही अधिकृत नोंदणी प्रणाली आजवर अस्तित्वात नव्हती. जोपर्यंत पाण्याचा वापर रेकॉर्ड केला जात नाही तोपर्यंत त्यावर कोणाचेही नियंत्रण राहत नाही आणि लोकांची पाणी वापरण्याबाबतची जबाबदारीही निश्चित होत नाही. पाण्याला जागतिक स्तरावर जो मान मिळायला हवा तो मिळवून देण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी या वॉटर ऑडिट आणि बॅलन्स शीट अर्थात ताळेबंदाची अत्यंत आवश्यकता होती. हा महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प ॲक्वेरियम या संस्थेने विकसित केला आहे. या वॉटर अकाउंटिंग फ्रेमवर्कच्या अर्थात पाण्याचे हिशोब ठेवण्याची प्रणालीची निर्मिती ॲक्वेरियमचे संस्थापक डॉक्टर सुब्रमण्यम कुसनूर, IIT मुंबईचे प्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर अविनाश कदम आणि अर्थतज्ञ उदय नायर यांचे मोठे योगदान आहे. या तिन्ही तज्ज्ञांनी एकत्रित अभ्यास करून ही अद्ययावत आणि शास्त्रीय संकल्पना राज्यासमोर मांडली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नुकतीच मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ग्राम विकास विभागाचे सचिव चंद्रकांत पलकुंडवार आणि जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापडकर यांच्यासह ॲक्वेरियमचे तज्ज्ञ उपस्थित होते. सुरुवातीला ही योजना राज्यात काही निवडक भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर अर्थात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवली जाणार आहे. ही योजना नक्की काम कशी करेल हा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रणाली अंतर्गत पाण्याचे 3 टप्प्यात ऑडिट केले जाणार आहे. ग्रामपंचायत आणि पाणलोट अर्थात वॉटरशेड क्षेत्राच्या पातळीवर पाण्याची नेमकी स्थिती काय आहे यातून समजेल. यामध्ये पावसाळ्यात किंवा धरणातून आलेले एकूण पाणी अर्थात इनफ्लो म्हणजेच आवक, वापरले गेलेले पाणी अर्थात आउटफ्लो म्हणजे जावक, प्रत्यक्ष उपलब्ध असलेला पाण्याचा साठा आणि उरलेले शिल्लक पाणी याचा अत्यंत अचूक, पारदर्शक आणि वार्षिक ताळेबंद ठेवला जाईल अर्थात बॅलन्स शीट केली जाईल. या योजनेचे सर्वात मोठे आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे ॲक्वा क्रेडिट्स ही केवळ पाण्याची मोजमाप करणारी किंवा निर्बंध लादणारी योजना नसून पाण्याचे संवर्धन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे. ज्याप्रमाणे जगात कार्बन क्रेडिटची संकल्पना आहे, त्याच धर्तीवर जे व्यक्ती, शेतकरी किंवा गावे पाण्याची बचत करतील आणि जल संवर्धनाचे काम करतील त्यांना ॲक्वा क्रेडिटच्या माध्यमातून पुरस्कृत केले जाईल. यामुळे लोकांमध्ये स्वतःहून पाणी वाचवण्याची स्पर्धा निर्माण होईल. ही योजना ब्लू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंटच्या जागतिक तत्वावर आधारित आहे. भविष्यात पाण्याचे महत्त्व पैशां इतकेच किंवा त्याहूनही अधिक असणार आहे. अशा वेळी पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे झाल्यास राज्यात एक भक्कम जल अर्थव्यवस्था अर्थात वॉटर इकॉनॉमी उभी राहण्यास मदत मिळेल. पाणी बचतीचे रूपांतर क्रेडिट्स आणि पर्यायाने फायद्यात झाल्यामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक कायापालट होऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी या योजनेचे अनेक मोठे फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या गावात किंवा परिसरात नक्की किती पाणी उपलब्ध आहे आणि ते किती महिने पुरेल याची अचूक आकडेवारी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. त्यामुळे कोणत्या हंगामात कमी पाण्यात येणारे कोणते पीक घ्यावे याचे योग्य नियोजन त्यांना करता येईल. तसेच जे शेतकरी
ठिबक सिंचन अर्थात ड्रीप इरिगेशन किंवा तुषार सिंचन वापरून पाण्याची बचत करतील त्यांना मिळणारा ॲक्वा क्रेडिट्समुळे त्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकतो. यामुळे शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळेल. कोणत्याही नव्या प्रणालीप्रमाणे याचे काही सुरुवातीचे तोटे किंवा आव्हाने देखील आहेत. चला ते पाहूया. अनेक शेतकऱ्यांना सुरुवातीला असे वाटू शकते की सरकार त्यांच्या हक्काच्या पाण्यावर निर्बंध लादत आहे किंवा पाण्याचे रेशनिंग करत आहे, ज्यामुळे गैरसमज पसरू शकतात. तसेच पाण्याचा ताळेबंद ठेवण्यासाठी आणि ॲक्वा क्रेडिट्स मिळवण्यासाठी तांत्रिक साक्षरतेची गरज भासेल. ग्रामीण भागात डिजिटल ज्ञान आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे ही योजना तळागाळात पोहोचवणे प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. परंतु महाराष्ट्राला याचे एकूण काय फायदे होईल, चला ते पाहूया. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास ही योजना महाराष्ट्रासाठी वरदान ठरू शकते. महाराष्ट्र हे अनेकदा भीषण दुष्काळाचा सामना करणारे राज्य आहे. पाण्याचे ऑडिट झाल्यामुळे राज्याला भविष्यातील पाणी टंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल. राज्याचे जल व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि आधुनिक होईल. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल जे पाण्याचा असा हिशोब ठेवेल, ज्यामुळे राज्याची प्रतिमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतशील आणि पर्यावरणपूरक राज्य म्हणून उंचावेल. या महत्त्वपूर्ण निर्णयाला एक मोठी राजकीय किनार देखील आहे. राज्यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या योजनेतून ग्रामीण भागात आणि शेतकरी वर्गात एक मोठा संदेश द्यायचा आहे. विरोधकांकडून अनेकदा सरकारच्या दुष्काळ आणि पाणी टंचाई व्यवस्थापनावर तीव्र टीका केली जाते. पाण्याचा सातबारा आणून सरकारने विरोधकांच्या टीकेला थेट कृतीतून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी अर्थात सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी दूरदृष्टीने काम देखील करतो. हे दाखवून देण्याचा आणि त्या माध्यमातून ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्याचा हा एक उत्तम राजकीय प्रयत्न मानला जात आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर पाण्याचा सातबारा आणि वॉटर ऑडिट ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मोठी जलक्रांती ठरू शकते. जमिनीचा सातबारा जसा मालकी हक्क दाखवतो, तसा पाण्याचा सातबारा हा पाण्यावरील सर्वांचा हक्क आणि ते जपण्याची सामूहिक जबाबदारी याची जाणीव करून देईल. सुरुवातीला याच्या अंमलबजावणीत काही आव्हाने नक्कीच येतील, परंतु भविष्यातील पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या महाभयंकर संकटापासून राज्याला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणे काळाची गरज होती. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्र संपूर्ण देशासाठी आणि नियोजनातील एक मॉडेल बनेल, यात काही शंका नाही. मित्रांनो, या पाण्याच्या सातबाऱ्यावर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.